नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली। शुक्रवारला घडलेल्या शिवशाही बसच्या अपघाताचे चित्र डोळ्यासमोरून जात नाही। तोच आज 30 नोव्हेंबरला देवरी बस स्थानकावरून मिस पिर्री केसोरी आलेवाडे मार्ग चिचगडकडे निघालेल्या बस क्रमांक MH40 AQ 6050 मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले। त्यामुळे अब्दुल टोला गावाजवळील नाल्यात ही बस शिरल्याची घटना आज शनिवारी सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली। देवरी येथून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना घेऊन ही बस चिचगडकरिता रवाना झाली होती। या बसच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। विद्यार्थिनींना किरकोळ जखमा झाल्याचे वृत्त आहे। काल शिवशाही बस अपघातात 11 निष्पाप बळी गेल्याची घटना ताजी असताना आज सकाळी देवरी परिसरात बस अपघात झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकांच्या हलगर्जीपणावर प्रवाशात नाराजी व्यक्त केली जात आहे। बस नाल्यात शिरल्याचे कळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बस बाहेर काढण्यास सुरुवात केली। विद्यार्थिनींना इतर वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। साकोली आगाराची ही बस देवरीवरून विद्यार्थ्यांना घेऊन अब्दुल टोला जात होती। येथील नाल्याजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात घुसली। विशेष म्हणजे साकोली आगार प्रमुखाच्या अरेरावी धोरणामुळे या आगारातील अनेक चालक वाहक मानसिक तणावात असल्याची माहिती आहे। अशातच आगारातील बसेसचे मेंटेनन्स व्यवस्थित नसल्याने चालकांना बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। साकोली आगाराच्या प्रमुखांनी गेल्या अनेक महिन्यापासून येथील कर्मचाऱ्यांना त्रास देणे सुरू केल्याचाही आरोप आहे। अशातच त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होत असून अनेक वेळा त्याचे अपघातात रूपांतर होताना दिसत आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्वच आगारातील बसेसचे मेंटेनन्स करणे अत्यंत आवश्यक झाले आहे।